वेगळा प्रश्न. साहेब काल जयकुमार गोरेंनी तुमचा सत्कार केला आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं आणि त्याबद्दल जयकुमार गोरेंना विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की आमच्या दोघात आता काही असं वैर नाहीये किंवा राजकारणामध्ये ह्या गोष्टी होत राहतात. पण त्यांनीही आता कधी मला कुठल्या कार्यक्रमाला बोलवलेलं नाहीये, मात्र मी आवर्जून त्यांना फोन केला होता आणि त्यांनी त्या मान दिला माझ्या शब्दाला. आपण स्वागत सत्कार हसूनच स्वीकारतो ना. कुणी जरी घेतला स्वागत सत्कार तरी आपण हसूनच स्वीकारतो. आणि मान्य जयाभाऊंचं माझं काय वैयक्तिक काय कुठले मतभेद नाहीत. राजकीय विचार किंवा राजकीय भूमिका त्या त्यावेळी प्रत्येकाची वेगळी असते. का तर त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. पण मान्य जयाभाऊंना मी पर्यटन महोत्सवाचं निमंत्रण दिलं होतं. फक्त एकच झालं, मी स्वतः फोन करायला पाहिजे होता, पण तसा फोन माझ्याकडनं त्या गडबडीत झाला गेला नाही. इथून पुढे मी काळजी घेईन. कुठलाही माझ्याकडचा असा कार्यक्रम असला तर सगळ्यात पहिला फोन मान्य जयाभाऊंना मी करेन. आणि मला वाटते मी जसा त्यांच्या शब्दाला मान देऊन कार्यक्रमाला गेलो, माझं कर्तव्य पण होतं ते. का तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि मान्य मुख्यमंत्री येत आहेत, मान्य केंद्रीय कृषी मंत्री महोदय येतात. पालकमंत्र्यांना प्रोटोकॉल प्रमाणे हजर राहिलं पाहिजे. त्यामुळे सुरुवातीपासून दौरा संपेपर्यंत मी तिथं होतो. पण जयाभाऊंचं मी आभार मानतो की त्यांनी स्वतः मला फोन केला. आणि शेवटी राजकीय विचार वेगळे, राजकीय भूमिका वेगळी आणि मित्रत्वाचे नातं किंवा व्यक्तिगत संबंध वेगळे. त्यामुळे व्यक्तिगत संबंधाची राजकीय सरमिसळ करणं बरोबर नाही.